सर्वांनी महाराज मंडपात आले, टाळ्यांचा गजर करायचा आहे. सर्वांना विनंती, सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. महाराजांना येण्यासाठी जो रस्ता आहे त्यामध्ये कोणी अडथळा निर्माण करू नका. हात वगैरे मध्ये दर्शनासाठी करू नका. जोरदार टाळ्या वाजवा, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. दिवस करायचे. श्री ज्ञानदेव तुकार. सद्गुरु श्री गंगा गिरिजी महाराज की जय. सद्गुरु श्री नारायण गिरिजी महाराज की जय. राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हो जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय रूप बादलो जया रूप बादलो जया रूप बादलो जया रूप बादलो जया झाले दुःख झाले हो साधनी तो विठ्ठल तो माधव
क्रोधाची जोणी बहुत क्रोधाची जोणी विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल तो हा Mother
अष्टभोग भोगणे माते नाही जाण अष्टभोग भोगणे माते नाही जाण अष्टभोग भोगणे माते नाही जाण भक्ती प्रेम गोड लैल गे माया भक्ती प्रेम गोड लैल गे माया किती वाजे गवाला माझा वेळा किती वाजे गवाला माझा वेळा प्रेम गोड लैल गे माये भक्ती प्रेम गोड लैल गे माये किती वाजे गवाला माझा वेळा किती वाजे गवाला माझा वेळा मी दया गोवाळा रतली मी दया गोवाळा रतली किती वाजे गवाला माझा वेळा किती वाजे गवाला माझा दया गोवाळा रगली दया गोवाळा रगली वशे गवाला माझा वेळा बाप रखुमा देवीवरू जीविता देवा देवीवरू जीविता ज्वाळा बाप रखुमा देवीवरू जीविता देवा देवीवरू जीविता ज्वाळा काही केल्या वेगळा काही केल्या वेगळा नोय गे किती वाजे माझा वेळा किती वाजे माझा काही गेल्या वेगळा होय गे माये काही गेल्या वेगळा होय गे माये किती वाजे कमाल माझा वेळो वेळा किती वाजे कमाल माझा वेळो वेळा मी दया गोवाळा रतली मी दया गोवाळा रतली किती वाजे गवान माझा किती वाजे गवान माझा दया गोवाळा रथरे मी दया गोवाळा रथरे किती वाजे कमाल माझा वेळो वेळा किती वाजे कमाल माझा वेळो वेळा ढोबार भुवाई गोवार गोवाई ढोबार भुवाई ढोबार भुवाई गोवार गोवाई ढोबार गोवाई ढोबार भुवाई गोवार गोवाई ढोबार भुवाई ढोबार भुवाई ढोबार भुवाई हेलो 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 याती कुळ माझे गेले हरपुणे याती कुळ माझे गेले हरपुणे याती कुळ माझे गेले हरपुणे याती कुळ याते कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे
माझे गेले हरपुनी याती गोड माझे गेले हरपुनी याती गोड माझे गेले हरपुनी श्रीरंग श्रीरंग वाचोने आनुने किती वर्षे कवाल माझा वेळ वेळा किती वर्षे कवाल माझा वेळ वेळा श्रीरंगा वाचोनी याते कुळ माझे माझे याते कुळ माझे माझे याते कुळ माझे माझे गेले हरपुनी याते कुळ माझे माझे याते कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंग वाचोनी श्रीरंग वाचोनी अनुने किती वर्षे कराल माझा वेळ वेळा किती वर्षे कमाल माझा वेळ वेळा श्रीरंग वाचोनी मितया गोवळा मितया मितया गोवळा मितया गोवळा आ
दिवशी कबार माझा वेळ वेळा दिवशी कबार माझा वेळ वेळा माझा वेळ वेळा माझा वेळ वेळा याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचने आणून येणे किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ देईल गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली बाप रखुमा देवी रोजवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माय किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू तुझरे चरण संतजिया समचरण सरोजन सांद्रे लांबुदाभम जगन्निहित पाणी मंडनम मंडनम तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर देवपूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपाददर्शनं सर्ववेदं कराले सिद्धं समाधि समृद्धं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथाला ज्ञानेश्वरी पारायण शिव महापुराण कथा संपन्न झालेली आहे. सप्ताहाचं 41वे वर्ष आहे. शिव महापुराण कथा हरिभक्तपरायण सुरेखाताई महाराज टेके यांची झालेली आहेत आणि व्यासपीठ चालक किशोर महाराज, उपस्थित सर्व गायक वादक वृंद, समस्त ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, यावर्षी सप्ताह महिलांनी हातात घेतला. वर्गणी सहित
विण्यासह विण्यासुद्धा मैदानी वाजवला का? विण्यासह वर्गणीसह मैदानी ताबा घेतल्यावर सप्ताह. आपल्या या बेटामध्ये सेवा करण्याकरता येणाऱ्या ज्या सेवेकरी महिला आहे खूप सेवा करतात. प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस बेटात सेवेला येतात. 5 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला सेवेला येतात आणि इथेही 7 दिवस त्यांनी सेवा केली सप्ताहाची. वादळ सुटायला लागलं काय? आपल्या जवळचे खांबे बघावं का? खांब्याच्या जवळ आहे त्यांनी जर वादळ सुटलंच तर धरायला. आता या दिवसात वादळ सुटतच असतं. अजून पावसाळा लागला नाही पण पाऊस सुरू झाला. आता ऋतू कोणता चालू आहे आता? हा, पावसाळा का उन्हाळ्या? अजून रोहिण्या लागायच्या पण अजून. आता कोणते ऋतू कधी यायला लागले ना? माणसंही अनेक ऋतूवर चालायला लागले. मग काय करावं? ऋतून तरी काय करावं? इकडे कीर्तन असलं की इकडे हजार, तिकडे असल्यावर तिकडे झिंगिनांग चिकिनांग. आचार विचार शुद्ध जर आपण ठेवले तर प्रकृती सुद्धा आपल्याला साथ देत असते. अन्नात भवन्ते भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवते पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं वेत्ति ब्रह्माक्षर समुद्भवम्. यज्ञात भवते पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवः. जसे तुम्ही कर्म कराल त्या कर्माचं फल प्रकृतीतून मिळत असतं. समस्त ग्रामस्थ नगिना पिंपळगाव मंदिरही आपलं सुंदर झालंय आणि मंदिराचा नित्यनेमही आपला अजून चालू आहे. जवळजवळ 7 वर्ष झाले मंदिराला. 7 वर्षापासून जो दररोजचा आरती पूजा पाठचा नित्यनेम आहे तो आपण चालू ठेवला. आरती पूजा पाठ जर असेल तर त्या ठिकाणी एक नवीन चैतन्य आणि असतं आणि ते चैतन्य आपल्याला कल्याणकारी असतं. ज्योतिबाचं मंदिरही सुंदर झालं ना. पिंपळगाव का एखादं काम हाती घेतल्यानंतर आणि मनापासून करतात. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शेजारी अहिल्याबाईच आहे का? अहिल्या देवींचा पुतळाही त्या ठिकाणी दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आपण बसवलेला आहे. फक्त हे महादेव मंदिराचं राहिलं होतं. बाकी मग तेवढं जुनं दिसतंय. या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर माननीय वाणी साहेबांचे चिरंजीव देवदास भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी देवदास भाऊंना धन्यवाद देईल. जे सावंत पाटलालाही धन्यवाद. सर्वच गावकरी धावपळ करणारे सर्व सप्ताह कमिटी महिला मंडळी आहेत, महिला मंडळ आहेत, त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना साथ देणारे पुरुष मंडळ आहेत. कारण पुरुषांची साथ असल्याशिवाय महिला नुसत्या महिला काय करतील? साथ सर्वांचीच लागते. पण महिला मंडळींनी पुढे होऊन हा सप्ताह पाडलेला आहे आणि वर्गणी सहित विण्यासहित आणि जी मेहनत महिला मंडळ सेवेकरी महिला मंडळींनी घेतली त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला हो. नवनाथ पाटील सावंत यांच्याकडून 5100 रुपये महाराजांचे चरणी अर्पण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काल्याचा प्रसंग आहे. एते चाऊं सकला पुस कृष्णस्त भगवान स्वयं. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्ग सहित सांगितले. अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण. त्यामध्ये परिपूर्ण साक्षात तेन कृष्ण प्रकर्तिता संपलिनाश षटपूर्ण यस्मिन् शब्दे महामनो
परिपूर्ण साक्षात तेन कृष्ण प्रकृतितः कृष्ण अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे. राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. राम अवतारामध्ये वानरांच्या सोबत काय काला करणार. जेव्हा भगवान परशुरामचंद्र लंकेवर विजय मिळवून अयोध्येला आले, पहिलं आला राम राम, पहिलं आला राम विभीषणाच्या स्वाधीन लंका कले राम प्रभू वनवासाचा त्याग करून अयोध्येत आले आणि बक्षीस समारंभ ज्यांनी ज्यांनी जी जी कामगिरी केली त्यानुसार त्या समारंभात बक्षीस दिले. वानरांना जीव घातलं. आता जंगलात झाडपाला खाणारे झाडावर उड्या मारणारे वानर यांना पंक्तीला कसं बसावं माहितीये का? कशाची पंक्तीला बस, एक इकडे एक तिकडे. तसेच अरे बाबा असं नाही, पंख धरा, एका रांगेत बसायचं सगळ्यांनी. आता रांगेत बसले ते, पण रांगेत बसताना सुद्धा एकाचं तोंड इकडून एकाच तोंड तिकडं. त्याला सांगितलं अरे बाबा असं नाही, एका बाजून तोंड करून बसा. सगळे एका बाजून तोंड करून बसले. आल्या पत्रावळ्या, पत्रावळ्या आल्या, काही नाही पत्रावळ्याच खाऊन टाकल्या. झाडपाला खायची सवय त्यांना, त्याला हेच वाढलं आपल्याला खायला. ते पदार्थ वाढायला आले तर पत्रावळ्याचा पत्ता नाही. आणि पत्रावळ्या कुठे आहे? आम्ही खाल्ल्या. पत्रावळ्या खात नसतात, त्याच्यावरचे पदार्थ खात असतात. पुन्हा पत्रावळ्या वाढल्या, मग त्याच्यात काही पदार्थ वाढले, त्याच्यात भोकर वाढले. भोकर, त्या एका माकडाने काय केलं, ते भोकर घेतलं हाताने दाबलं. ते भोकर दाबलं, त्या भोकरातली गिठळी उंच उडी मारायला लागली. ते माकड म्हणलं एवढी छोटीशी गिठळी इतकी उडी मारते, मी काय कमी आहे का? त्याच्यापेक्षा उंच उडी माकड मारते. शेजारी म्हणलं तूच काय उडी मारतो, आम्हाला उड्या मारता येत नाही. सगळेच माकड लागले उड्या मारायला. आता खाली पंक्तीचं काय झालं असेल? आता वानरासोबत कुठं काला होत असतो. मग काल्यास योग्य अवतार कृष्ण अवतार आहे. येते चाऊन सकला कृष्णस्त भगवान स्वयं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं भगवान परमात्मा सच्चिदानंद रूप असणार भगवान. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं ओष्ठं गणरेन्द्रमयोगं मायासं परमायासं मायाकल्पितनानाकारं मनाकारं भुवनाकारं कामनादवरारूढमदगोविन्दं परमानन्दं परमानन्दं. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम असा असणारा भगवान. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणते ते. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्या परमात्म्याला मी पाहिलं. कसा आहे तो?
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपने त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकर गौरांबरं दधाने वपुरलक गलानृदाननाब्जं विजय सखे रतिरस्तमेन मध्यः या ब्रह्मांडातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होणार नाही. इतका सुंदर आहे तो परमात्मा. येत सनकादिक वेळे पिसे झाले, शुकादिक वेळे झाले, सनकादिक वेळे झाले. अशा प्रकारे असणारा तो भगवान परमात्मा. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुष. पुण्यपुरुषाच्या दर्शनात समाधान असतं. नाही तर एखाद्या माणसाचं दर्शन झालं दिवसभर कामच होत नाही. आणि तो सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं कोणच ठेव कामच होईना. काही काय अपेक्षित असतात. यश भगवंताचा गुण आहेत. भगवंताचे 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जे यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांनी युक्त असणारा भगवान आहे. अगाये षड्गुणा भाग्यवंता अगाये षड्गुणा भाग्यवंता लक्ष्मीजी आकांता लक्ष्मीजी आकांता अगाये षड्गुणा समग्र यशाचे दुधारी समग्र वैराग्याची घाणी अगाये षड्गुणा भाग्यवंता समग्र लक्ष्मीची आकांता समग्र यशादे तू दरिता समग्र ऐश्वर्यता तुझंगी यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हा षड्गुण संपन्न भगवान आहे. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुणा विणली असा असणार भगवान त्या परमात्म्याची सुंदरता. नाही तर काहींच्या चेहऱ्यावर कधी हास्यच नसतं. फोटोग्राफर थोडं स्माईल फोटो काढताना बळच असतो. असा फोटो निघतो रडला असतात बरा दिसला असता. पण त्या भगवंताचं राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले चंद्र सूर्याचं तेज बिकपळ अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वेणोर्मधुर
मधुराधिपते मधुराधिपते रखिलो मधुराधिपते रखिलो वेणुर मधुर पाणीर मधुर पाद हा त्या परमात्म्याचा माधुर्य गुण आहे. तो वेणू वाजवतो त्या वेणूतही काय माधुर्य आहेत महाराज. काय तो स्वर. नाही काही लोकांचा स्वर पहा. तो उंट गाढवाचं वर्णन करतो. काय गाढव साहेब आपला स्वर. गाढव उंटाला म्हणतो काय उंट साहेब आपली पाठ. काय आपली मान. माधुर्य मधुरता ज्या स्वरामध्ये आहे. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. मधु मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुरता आहेत वेणूची मधुरता. स्वराचे स्वर माधुर्य आणि रूप माधुर्य. अशा या भगवंताचं जेव्हा दर्शन झालं आणि ती गोपी विसरली. जाती कुळाचा विसर पडला. ती गोपी म्हणू लागली आता श्रीरंग परमात्मा सोडून अनुमात्र मी काही जाणत नाही. आता मला याती कुळाचा विसर पडला. प्रथम चरणामध्ये याती कुळा माझे गेले हरपोनी. 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 श्रीरंगा वाचोनी आलोने. Shiva
याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणून जाती कुळाचा विसर पडला. जात कुळ हे देहाचे धर्म आत्म्याचे धर्म नाही आहेत. परमात्म्याशी एकरूपता झाल्यामुळं त्या गोपीने सांगितलं याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणून तो परमात्मा सोडून अणुमात्र काही ज्याप्रमाणे लहान मुलं असतं चुकले या माये बाळ हुरू हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. आईचं बोट धरून बाजारात जात होते मूल. बाजारात गेला आईचं बोट धरून बोट निसटलेलं लागलं रडायला आई आई म्हणून. शेजाऱ्यांनी पहिलं कडेवर होतो गेलं रडू नको बाळ काय पाहिजे तुला म्हणले मला आई पाहिजे. अरे आई भेटेल खायला देऊ का तुला नको नको आई पाहिजे. शेवमुरमुरे खातो का शेवमुरमुरे नको आई पाहिजे. बिस्कुट खातो का बिस्कुट नको आई पाहिजे. चॉकलेट खातो का चॉकलेट नको मग आई पाहिजे. आईस्क्रीम खातो का आईस्क्रीम नको आई पाहिजे. पोंगा खातो का पोंगा नको आई पाहिजे. बुड्डीची पाल खातो का बुड्डीची पाल नको आई पाहिजे. आई सोडून त्या मुलाला काही सुचत नाही. त्याप्रमाणे श्रीरंगा वाचोणी आणून मश्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं. भगवत चित्त झालेल्या त्या गोपी एकमेकाशी बोलताना सुद्धा बोधयंत परस्परम काय बोलतात देवाबद्दलच बोलतात. बोलण्याची नाही आता एक देवाविण काही देवाशिवाय दुसरं काही बोलत नाही अशी त्या गोपीची अवस्था झाली. श्रीरंगा वाचून आणून याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणावं. सर्वदूर त्या गोपीला भगवान दिसतो. सगळ्या पदार्थात भगवान दिसतो. बोलताना भगवान चालताना भगवान पाहताना भगवान ऐकताना भगवान सासूत भगवान सासऱ्यात भगवान दिरात भगवान पतेत भगवान माहेरी भगवान सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणावं. बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालते देखते ऐकते सर्वत्र सिपते त्यांच्या दृष्टी. सासरे माहेर सासू सासरा दीर देखत त्या भतार हरीच्या रूपे सर्वदूर भगवान दिसतो. ते गोपी म्हणते श्रीरंगा वाचून आणून येणे. संसाराक दुर्लक्ष व्हायला लागतं ना. एक मनुष्य
पती पत्नी दररोज भांडण व्हायचं. आलं भांडण आमच्याकडं. त्याची पत्नी म्हणली महाराज यांना काही सांगा, काय झालं माझं ऐकतच नाही. काय झालं? हे उठले की चालले भजनाला, उठले की चालले भजनाला, घरी कुठं लक्ष आहे म्हणे. हा म्हणला ठीक आहे, उद्यापासून भजन करतो आणि प्यायला सुरुवात करतो. तुला कोणतं परवडतं ते सांग. कारण आपल्याकडे बागा क्षेत्र वाढल्यामुळे इकडे हॉटेलही वाढत चालल्या, सोय चांगली होत चालल्या गावात नाही काही, बाहेर जाऊन येत असतील काही, गावात नाही मिळाल्यावर. मिढाला मिढाला परमार्थामध्ये एकाग्र झाल्याच्या नंतर संसाराकडे दुर्लक्ष होतं आणि सल्लागार भेटतात. काय त्या देवाच्या नादी लागलेल्या संसाराकडे लक्ष दे. त्या गोपीला सुद्धा कोणतरी सांगितलं, अगं गोपी काय या कृष्णाच्या नादी लागली. तुकाराम महाराजांनी आयुष्यभर भजन केलं. काय अवस्था आहे तुकाराम महाराजांची. आम्ही सदैव सोडकी, आम्ही सदैव सोडकी, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ उडती भिगे, जाऊ उडती भिगे, उतारी घर लागी आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके. आमच्या जवळ यायला चोराला सुद्धा भीती वाटते, कारण चोराला माहिती इथे मिळणार तर काही नाही, पण दक्षिणा द्यावं लागेल. जाऊ पुरती भिके कुत्रे घर राखे ते. आम्ही भिक्षेला जातो तेव्हा कुत्रे आमचं घराचं राखण करतात. मग अशा प्रकारे भगवान परमात्मा जेव्हा पाहुणे म्हणून आले, पाहुणे घराशी आज आले रस्ते कसे काय करो उपचार, काय करो उपचार, काय करो उपचार, गोप मोड की जर्जर, दरदरी पाण्या माझी रांधी गण्या, मोळक्याच्या बाजा वरी वाकळाच्या शेजा, काय करू पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोळके जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधी मोळक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. भगवान पाहुणे आले, दरदरीत पाण्या माझी रांधील्या, पातेला भर पाळीन मूठ भर कन्या. काही ठिकाणी असं वरण असतं की त्याचा चेहरा पाहून घ्या. एकाच्या पात्रावर टाकलं की दुसऱ्याच्या पात्रावर जातो ते, इतकं घट्ट असतं. पाहुणे म्हणून भगवान आले, सांगितलं दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, पातेला भर पाडीन मूठ भर कन्या त्याच्यामध्ये, आणि मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा मोडकी बाज, मोडक्या बाजेवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोधडीवर भगवंताला बसवलं. वरी वाकळाच्या शेजा, आता वाकळण गोधडी राहिलीच नाही आता. तर अशा प्रकारे मग जीवनभर भजन केलं आणि त्यांची अवस्था. त्या गोपीला सांगितलं काय नादी लागले कृष्णाच्या.
संसाराकडे लक्ष दे. त्यांनी सांगितलं मला किती सांगा किती शिकवा मी त्या परमात्म्यामध्ये रत झालेले आहे. किती बसे गावाला माझा वेळा वेळा किती बसे गावाला माझा वेळा वेळा किती बसे हरि जय जय विठ्ठल कुमारी जय जय विठ्ठल कुमारी विठ्ठल कुमारी जय जय विठ्ठल कुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा या अतिकुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून यानुदे किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळारतली सैनाथ सयाजी पाटील मते यांच्याकडून 5,551 रुपये महाराजांचे चरणी अर्पण. नवनाथ पाटील सावंत 5,100 रुपये महाराजांचे चरणी अर्पण. या नारळ या. दुसरे कोण आहे? आले का? मते कुठे आहे? मते विठाला 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 सव्वा 3 वाजले. आता आवरून घेऊ मग काय. ऊन तापतय.
गाळून गाळून खाली येत आहे. एवढ्या जागेत जाळ आहे, बाकीचं पातळ मंडप आहे ना. उन्हाळा फार आहे. बेटामध्ये जे अन्नक्षेत्र चालतं त्या अन्नक्षेत्राकरता सुद्धा आपल्या गावातून भरपूर धान्य येत असतं. झालं का यावर्षी फेरी राहिली का? मागच्या वर्षी अक्षय तृतीयेला आणलं होतं का? सप्ताह होता. बरं, धान्य श्री जनार्दन सारंगधर पाटील गायकवाड 1 पोते गहू त्या आणि 1000 रुपये काय 100 किलो. बरं, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट रमेश सावंत 1 पोते बाजरी. त्याचप्रमाणे शोभा भाऊसाहेब पाटील सावंत यांच्याकडून 1 गोणी. त्याचप्रमाणे रावसाहेब विष्णू दिवटे 1 पोतं बाजरी. अशा प्रकारे काय सौ तारामती चांगदेव गायकवाड 100 किलो म्हणजे 1 क्विंटल गहू का 1 क्विंटल बाजरी जे धान्य असेल ते. बरं. सौ कमलबाई द्रौपद पाटील सांबरे 50 किलो. सौ शकुंतला परशुराम पाटील गायकवाड 50 किलो. सौ सुनीता भागचंद पाटील सावंत 50 किलो. सौ ताराबाई कडूभाऊ थोरात 50 किलो. सौ मंगलबाई अनिल पाटील गायकवाड 50 किलो. त्याचप्रमाणे गंगा भागीरथी तानुबाई द्रुपद तागळ 50 किलो. सौ सुमनबाई सोपन पाटील कांबळे 50 किलो. सौ आशाबाई मच्छिंद्र पाटील साळुंके 50 किलो. गंगा भागीरथी रुक्मनबाई दामोदर गायकवाड 50 किलो. हे धान्य जमा व्हायचं आहे आणि ते या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. सर्वांनी आपले जे मंडळ आहेत दरवर्षी धान्य गोळा करून आणत असते त्यांनी घरोघरी पोचून तर आपण गोळा करून बेटात आणून देणे की जेणेकरून बेटामध्ये जे अन्नक्षेत्र चालतं त्या अन्नक्षेत्रामध्ये ते आपल्या धान्याचा अन्नदानाकरता उपयोग होतो. विढाला 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 किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतलिया. त्या परमात्म्यामध्ये रत झालेल्या असल्या हरे रता चपला नारी लाजवरी नारी घतीये. भगवंतामध्ये रत झालेल्या त्या गोपी आहे. जगाची इच्छा राहिली नाही आता. मला किती सांगा किती शिकवा माझ्यात बदल होणार नाही. काहींचे विचार काही कच्चे असतात परमार्थात त्यांच्यात बदल होतो. परिपक्वता आल्याच्या नंतर काही परिस्थिती निर्माण झाली तर परमार्थ सोडित नसतो. दारुड्या दारू सोडित नाही मरेपर्यंत. मरतो पण सोडित नाही. काही पिऊनच मारतो. दारुड्या दारू सोडित नाही. परमार्थ कारण परमार्थ कसं का सोडावं बरं. बिडी पिणाऱ्या बिडी सोडतो का? तंबाखू खाणार तंबाखू सोडतो का? कुठेही थुंकतो खातोच तो. एकदा एक शेतकरी होता. चांगली शेती काय कष्टाळ होता. हायवे रोडच्या कडेला शेती आणि त्या रोडने कृषी मंत्री चालले होते. त्या कृषी मंत्र्यांनी ती शेती पहिल्यांदा खूप आवडली. त्यांनी गाडी उभी केली. शेतकऱ्याची भेट घेतली. फार सुंदर शेती बोलवली. फार कष्टाळ माणूस आहे. मी प्रसन्न झालो म्हणे. मी कृषी मंत्री आहेत. तुला काही अडचणशील सांग कृषी खात्यातून मी तुला काही देऊ शकतो. त्याला तो तलपी होता. तो साहेब तर काय झालं सकाळी सकाळी मी घाईत आलो. तंबाखू चुनाच करायला म्हणलं. कृषी मंत्री तंबाखू चुना करायला. काय प्रारब्ध काही लोकांचं.
समुद्र हा पिता बंधू तो चंद्रमा, भगिनी ते रमा शंकाच्या, मेहुना जयाचा द्वारकेचा हरी, शंख दारोदारी हिग मागे. शंख असतो शंख, शंखाचा बाप आहे समुद्र, त्या समुद्रात शंख सापडतात. बंधू चंद्रमा, कारण चंद्र समुद्र म्हणून निघालाय. बाप समुद्र, भाऊ चंद्र, लक्ष्मी बहीण, कारण लक्ष्मी समुद्र म्हणणार निघाली. मेहुना जयाचा द्वारकेचा हरी, समुद्र बाप, भाऊ चंद्र, बहीण लक्ष्मी आणि मेहुणा द्वारकेचा हरी भगवान. आणि तो शंख कुठं? शंख दारोदारी भीक मागे तो भिकाराच्या हातात. बघा काहींचं प्रारब्ध काय असतं. काहींच्या जीवनात दरिद्रच, कायम दरिद्रीच, काही झालं तरी दरिद्रीच. ऐश्वर्याचा स्वामिता परमात्मा आहे. परमात्म्याची भक्ती हे सर्वात मोठा ऐश्वर्य आहे. परमार्थ मोहाधन जोडे देवाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. भगवंताचं प्राप्ती करून देणारा धन म्हणजे परमार्थ रूपे धन आहे. कबीरा सब जगन निर्धन धनवंता नाही कोय, धनवंता सो जानिये जागा राम नाम धन होय. खरा धनवान भक्त आहेत महाराज. म्हणून सांगितलं किती हो शिकवाल माझा वेळोवेळा मी त्या गोळारतने. आता माझ्या समोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही, कारण मला भक्ती प्रेमाची गोडी लागली. तृतीय चरणामध्ये अष्टभोग माते अष्टभोग भोगने माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगने माते नाही चाड, भोगने माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. प्रेम गोड गे माये, भक्ती प्रेम गोड राहिले गे माये, शिवमाला माझा वेळ वेळा, शिवमाला माझा वेळ वेळा, भक्ती प्रेम गोड नाही गे माये, भक्ती प्रेम गोड नाही गे माये, किती शिकवाल माझा वेळ वेळा, किती शिकवाल माझा वेळ वेळा. अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माये. आता माझ्यासमोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली. एकदा भक्ती प्रेमाची गोडी लागली की जगातल्या सर्व गोडी तुच्छ आहेत महाराज. भक्ती आणि प्रेम अनिर्वचनीय प्रेम स्वरूप, गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिणम वर्धमानम अविच्छिन्नम अनुभव रूपम अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. प्रेम हे अनिर्वचनीय असतं, शब्दाने व्यक्त होत नाही. प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नसतो, प्रेमामध्ये कामना नसते. कामना असणारं प्रेम टिकत नाही. तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडसे जीवापासोनिया. संसारामध्ये गरज म्हणून प्रेम करतात लोक, दिखावा फार असतो. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टरच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले सरपंच आपली बदली झाली बरं का.
बरं खाऊन झाल्यावर तेच सांगायचं आणि मध्येच सांगितलं. सरपंचांचा ओरडा तोंडात टाकून घेतला म्हणजे सरपंच म्हणले साहेब आता ओरडा संपला. असे गरज म्हणून प्रेम करतात लोक. बाप मुलावर का प्रेम करतो? बापाला वाटतं म्हातारपणी मुलगा सेवा करेल. एकाने वरच्या मजल्यावर एक पत्र्याची खोली बांधून दिली, एक दिली बांस टाकून, घंटी बांधली, दोरी बांधली. गरज पडली दोरी वडायची, घंटी वाजली की सुनबाई वरायची. काय पाहिजे? एक दिवस पोरग खेळत खेळत पोरानं घंटीच करून टाकली. ओढून ओढून म्हाताऱ्याला घासा कोरडा आला. हिला कुठं आवाज जातो? खाली टीव्ही पाहत बसली. मेलन ते म्हाताऱ्यावर. संध्याकाळी या ड्युटीहून घरी आला, वर जाऊन पाहतो म्हातारा मेले. पत्नी काही अक्कल ऐकलं, वर जाऊन तर पाहायचं तू. तुम्ही आज घंटीच बदली नाही. लागले घंटी शोधा, इकडे पाहतात तिकडे पाहतात, घंटीच सापडायला. त्यावेळेस पोरग पळत पळत आला, पप्पा पप्पा काही पाहू नका, घंटी व्यवस्थित ठेवली तुमच्याकरता. तुम्ही तुमच्या बापाला घंटी बांधली, मला तुमच्याकरता पण ठेवायला गेलं ना. बापाला वाटलं म्हातारपणी मुलगा सेवा करेल, चौपाळा टांगेल, त्याच्यावर बसवील आणि झोके देईल. कशाचा चौपाळा येईल तर घंटीच बांधली. संसारामध्ये असं जाईल महाराज. हा त्याच्या कमजोरीचा फायदा घेतो, तो याच्या कमजोरीचा फायदा घेतो. नवीन सून आली की सासूबाई त्या सुनाला त्रास देते, सासू थकली की मग ती सून सासूचा भेद पाहते. याला कोणता न्याय म्हणतात? याला काक उलकन न्याय म्हणतात. काक उलकन न्याय म्हणजे काक म्हणजे कावळा, उलूक म्हणजे घुबळ. घुबळाला दिवसा दिसत नाही, रात्री कावळ्याला दिसत नाही. मग रात्री घुबळ कावळ्यांना मारतं आणि दिवसा कावळे घुबळांना मारतं. याला काक उलकन न्याय म्हणतात. तसं सूनबाई नवीन येते तेव्हा सासू त्याला तकलीफ देते, सासू म्हातारी झाली की सून सासूला तकलीफ देते. प्रेमाने राहिलं तर किती आनंद असेल महाराज. संसारामध्ये गरज म्हणून प्रेम करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. भक्ती प्रेमाची गोडी वेगळी आहेत महाराज. आणि म्हणून अष्टभोग बघणे माते नाही चाळ, भक्ती प्रेम गोड देईल गे माये. सांगितलं गोपिंद, तो परमात्मा आता माझा जीवाचा जिव्हाळा आहे. कोणी त्या परमात्म्याला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही. शेवटच्या चरणात बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा नवनाथ भाऊलाल मोठे 5,000 रुपये, भागीनाथ पाटील सावंत यांच्याकडून 500 रुपये. धन्यवाद. विठला भाऊसाहेब बाळकू सांबारे, एक पोत बाजरी. कॅप्टन अरविंद पाटील गायकवाड, एक पोत गहू. बाबासाहेब गायकवाड, एक गोणी गहू.
गोरक्षनाथ पाटील लैरे एक गोणी, बंदास बारकू पाटील सांबारे एक पुतक आहेत बाजरी. विठाला विठाला हो. अनेक लीला करतात भगवान. चौरी लीला करू लागले, गारहाणे होऊ लागले. येणे माझे गवाड घडी रे, येणे माझे कवाळ उगले, शंके उतरले, दया दुधाते बक्षले उदंडले ताकाले. एक एक गारणे लागले. यशोदा म्हणले, कृष्णा तू आता गावात सुद्धा बघत नाहीत, ला रानात गेला पाहिजे. ब्रह्मविद्येचा बदला गाय राखी तो गोळा श्रुते निर्वित काय वेळा वेदा संका देका. गाई चारता चारता खेळ खेळू लागले. खेळ मांडीला भाऊ केले वनवन पाय पिठे खांदे भार पोटे हो काय खेळायचे. अवघ्या सोडेल्या मोठा आजीचं दैकाला गोमटा ग्यारे गैर देवात आम्हाला तो पंढरनाथ बदा घेऊन या करी पण त्या वाटे तशी दोरी बांधात किती घात प्रसाद देतो. पंढरनाथ भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान काला करता यमुनेच्या तीराला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली यादवराव पाटील लहिरे एक गोणी बाजरी, कानिपनाथ पाटील आहेर एक गोणी बाजरी, गंगा भागीरथी सिंधुबाई रामनाथ गोरसे एक गोणी गहू, सुल्याबाई लक्ष्मण साळुंके एक गोणी गहू. ग्रामस्थांच्या वतीने सेवेकरी महिला मंडळ यांना श्रीफळ दिले जात आहेत. फक्त सेवेकरी महिला उठतील, बाकी कोणी उठू नये. आपण एक एक या आणि नारळ घेऊन जा. प्रत्येक महिन्यामध्ये 5 तारखेला आपण सेवेला येतात आणि यावर्षी सप्ताहाची सुद्धा मोठी जबाबदारी आपण सांभाळली. धन्यवाद. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ज्या महिला सेवा करण्याकरता येतात अशा महिलांकरता सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजा. खरोखर आपलं पिंपळगाव बेटाचं खरोखर एक निष्ठ गाव आहे. पूर्वीपासून निष्ठावान गाव असणारं गाव आहे. दरवर्षी आपली धान्य फेरी होत असती, पण यावर्षी कार्यक्रमातच बऱ्याचशा लोकांनी जाहीर केलं
त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि सेवेकरी महिलांना खूप खूप धन्यवाद. महिलांना ने आण करण्याकरता त्यांचे गाडी चालक मालक, चला चला लवकर लवकर चला. महिलांना ने आण करण्याकरता त्यांचे गाडी चालक मालक आदरणीय सोन्या बापू सावंत, मी सोन्या बापू सावंत यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी महाराजांच्या हातून श्रीफळ घेऊन जावं. ज्यांनी गेले 7 दिवस व्यासपीठ चालवलं असे आदरणीय किशोर महाराज यांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीनं होतोय. मी रामदास पाटील लहेरे त्यांनी 1 गुणी गहू, त्यानंतर अलका साळुंके, अलका पाटील का अलकाबाई साळुंके यांनी 1 गुणी गहू दिले, त्यांना धन्यवाद. ज्या सेवेला येणाऱ्या महिलाचं सप्ताह कमिटीमध्ये होत्याच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा 7-8-10 महिला आपल्या ओरंगणी करण्याकरता फिरल्या. अशा मी महिलांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा श्रीफळ घेऊन जावं. सप्ताह कमिटीतल्या महिला 10-5 महिला आहे, 5-7 महिला, त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी प्रत्येकाच्या ठिकाणी घरी गेले ओरंगणी जमा केली. अशा महिलांना सुद्धा विनंती करतो त्यांनी महाराजांच्या हातून श्रीफळ घेऊन जावं. सेवेकरी महिलांच्या व्यतिरिक्त ज्यांनी याच्यात होऊन गेले नाही, ज्यांनी हिशोब सांभाळा अशा महिलांनी सुद्धा श्रीफळ घेऊन जावं. अकाउंट सर्वात महिला घ्या श्रीफळ. चला या घ्या सगळ्या सर. विनेकरी महिला कुठे आल्या का? याच्यातले बर. नंदूभाऊ सोनवणे यांनी सुद्धा 1 गुणी गहू दिले, त्यांना धन्यवाद. साहेबराव पाटील गोरसे यांनी 1 गुणी दिली, त्यांना धन्यवाद. हा आता मग आता श्रीफळ घेतल्याने महिलांनी चला. नाही एकदम भारी काम झालं. मते परिवाराच्या वतीने 10 पोते गहू, मते परिवाराच्या मतीने अन्नक्षेत्रा करता 10 पोते गहू त्यांनी जाहीर केले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय नारळ बर. ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक किशोर महाराज घ्या. चला झालं का? विठाला कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश बोलिया उत्तम लोक